नमस्कार. मी बाकी वसिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे जखीण या रहस्यमय प्रेम कथेचा अंतिम भाग. माझी ही कथा आवडत असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ऐकत रहा जखीण. डॉक्टर महेश इन्स्पेक्टर देवदत्तची नाडी चेक करतो. माहीकडे बघतो. माही, ही इज नो मोर. माही देवदत्ताला हातांचा विळखा घालते. देवदत्त, का केलं तसं? महेश, हे काय होऊन बसलं? आत्ता आत्ता 10 मिनिटांपूर्वी ते होते इथे, बसले होते, माझ्याशी बोलत होते, मला जवळ घेतलं होतं. आम्ही दोघांनी आमच्या सुखी संसाराची स्वप्न रंगवली. मी चहा आणायला आत गेले. तेवढ्यात तेवढ्यात देव, काळी चिरणारा हंबरडा फोडते. देव, तुम्ही त्या पिस्तुलातली गोळी स्वतःवर झाडलीत, पण का? मला आवाज कसा आला नाही? माही, सायलेन्सर आहे त्याला. स्वतःला सावर. डॉक्टर महेश माहीला आधार देतो. माही त्याचे हात झटकते. देव, तुम्ही असं का केलं? मला कारण तरी सांगा. एवढ्यात माहीचा फोन वाजतो. तिला SMS आलेला असतो. डॉक्टर महेश, माही, मेसेज बघ कुणाचा आलाय. मला नाही पाहायचं. हे बघ, त्यांनी मरणापूर्वी काही मेसेज केलाय का ते बघ. इथे आसपास चिठ्ठी वगैरे तर काही दिसत नाहीये. माही टेबलवरचा फोन घेते. मला देवदत्तनी मेसेज पाठवलाय 10 मिनिटांपूर्वी. म्हणजे म्हणजे मी चहा टाकायला आत गेले तेव्हा. आत्ता रिसीव्ह झाला. काय पाठवलं आहे? माही रडत रडत मेसेज वाचू लागते. प्रिय माही, तू हा मेसेज वाचत असशील तेव्हा मी या जगात नसेन. मी तुला सोडायचा निर्णय घेतलाय. मी तुला मगाशी सांगितलं ना की तुला सोडायच्या आधी मी पिस्तुलातली गोळी माझ्या खोपडीत सोडेन. त्याप्रमाणे मी ती सोडली. दैवाने माझ्याशी क्रूर चेष्टा केली आहे. मी तुझ्याबरोबर ना पुढे जाऊ शकत ना मागे फिरू शकत. दोन्ही गोष्टी खूप अवघड आहेत माझ्यासाठी. त्यातल्या त्यात मरण हाच सोपा मार्ग मला वाटला. डॉक्टर महेश खूप चांगला मुलगा आहे. त्याच्याशी लग्न कर, ही माझी अंतिम इच्छा समज. गुड बाय, देवदत्त. माहीच्या हातून मोबाईल खाली पडतो. एवढ्यात लाईट जातात येतात. विजा कडकडतात. भयानक घोंगावणारा वादळ वारा सुटतो. अंधारून येतं. काळोखात एका पांढऱ्या साडीतली स्त्री चालत येऊन माहीपाशी उभी राहते. माहीच्या डोक्यावर हात ठेवते. डॉक्टर महेश दचकतात. माही चमकून वर पाहते. डॉक्टर महेश, जखीण, पिशाची, हडळ. माही, माही पळ इथून. माही भांबावून, कोण आहेस तू? ती स्त्री. मी मी कोण? कुणी जखीण म्हणतं, कुणी पिशाची, कुणी हडळ म्हणतं तर कुणी डाकीण. शेवटी काय, शरीर नसलेला एक भटका आत्मा, इच्छा आकांक्षांमध्ये अडकलेला, मुक्तीचा मार्ग शोधणारा. माही, माही, अगं पळ इथून. त्या दिवशी रात्री श्रीकांतजी गेले ना तेव्हा हीच आली होती तिथे. विचित्र विचित्र भेसूर हसत होती. माही, का घेतेस एकामागून एक बळी? अजून किती जणांना मारणार आहेस? एवढ्या निष्पाप जीवांना मारून तुला मुक्ती मिळेल? ती स्त्री.
मी कोणालाही मारलेलं नाही. प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या कर्माने मेला. मी फक्त आनंद व्यक्त करायला येते, त्यांच्या मढ्यावर येऊन हसते. तू तू कोण आहेस? मी मी या घरची मूळची मालकीण. माझे वडील मधुकर दातार. त्यांच्या मालकीचा हा बंगला. मी त्यांची एकुलती एक लाडकी मुलगी. ते गडगंज श्रीमंत होते. मी अतिशय लाडाकोडात वाढले. कॉलेजमध्ये असताना एका तरुणाच्या प्रेमात पडले. जेमतेम 18 वर्षांची असेन. तो 20 वर्षांचा होता. त्या नकळत्या वयात एक चूक घडली. मला दिवस गेले. बाबांनी डॉक्टरकडे नेलं. माझ्या नाजूक प्रकृतीमुळे अबॉर्शन करणं शक्य नव्हतं. बाबांनी त्या मुलाला बोलावून त्याला माझी अवस्था दाखवली, पण त्याने लग्नास नकार दिला. माझे बाबा त्या विशीतल्या पोराच्या चक्क पाया पडले. सगळी इस्टेट त्याच्या नावावर करेन म्हणाले, तरी तो बदला नाही. बाबांना लाथ मारून तो निघून गेला. त्याने मी जिवंत आहे की मेले याची खबर सुद्धा घेतली नाही. मला मुलगी झाली. बाबा माझ्या काळजीने खंगू लागले. गर्भ श्रीमंत असले तरी शेवटी कुमारी माता. एक स्थळ आलं. भिंतीवर टांगलेल्या पहिल्या फोटोकडे बोट दाखवते. रावसाहेब देशमुख. हा जो पहिला फोटो टांगलाय ना, हा त्यांचा आहे. ते विधूर होते. माझ्यापेक्षा मोठी मुलगी होती त्यांना. माझं रावसाहेबांशी लग्न लागलं. बाबा होते तोपर्यंत सर्व काही ठीक होतं. बाबा गेल्यावर माझ्या नवऱ्याने माझा छळ सुरू केला. माझ्या मुलीच्या गळ्यावर सुरा ठेवून त्याने सारी इस्टेट स्वतःच्या नावावर लिहून घेतली. स्वतःच्या घरात मी मोलकरणीसारखी राबू लागले. माझ्या कान्हुलीला वाढवणे हेच माझं ध्येय होतं. त्यात रावसाहेबांनी एक रखेल आणली. तीही माझा छळ करू लागली. एक दिवस माझा नवरा माझ्या मुलीला कोठ्यावर विकायला निघाला. मी कसं बस तिला त्याच्या तावडीतून सोडवलं. आमचे एक जुने मुनीमजी होते. बाबांचे ते खूप विश्वासू होते. मी माझ्या मुलीला त्यांच्या ताब्यात दिली. त्यांना तिला कुठेतरी लांब हॉस्टेलवर ठेवायला सांगितली. माझे सर्व दागिने त्यांच्या स्वाधीन केले. म्हणाले, हे दागिने विकून व्याजी लावा. त्यातून मिळणाऱ्या व्याजातून माझ्या लेकीचं शिक्षण, हॉस्टेलचा खर्च करा. मी तिला भेटायला जात जाईन. पण त्या नालायकाने ते सर्व दागिने विकून हिऱ्यांचा व्यापार सुरू केला. माझ्या बाळाला त्याने अनाथाश्रमात सोडली. त्या मुनिमजीचं नाव चानमल शेठ. भिंतीवरील दुसऱ्या फोटोकडे बोट दाखवते. तो पुढे मोठा हिरे व्यापारी म्हणून नावलौकिकास आला. मी त्याला माझ्या मुलीचा पत्ता विचारू लागले. मला तिला परत आणायचं होतं. त्या नालायकाने मला शेवटपर्यंत पत्ता सांगितला नाही. इकडे रावसाहेबांनी म्हणजे माझ्या नवऱ्याने एक दिवस मला पट्ट्याने मारलं. त्या रखेलीपायी माझी कातडी सोलली. त्यात माझा मृत्यू झाला. माझा आत्मा कसा काय मुक्त होणार होता? माझा जीव माझ्या बाळात अडकला होता. मी या बंगल्यात वर्षानुवर्ष भटकत आहे. माझा बदला या वास्तूने पूर्ण केला. मी मेल्यानंतर रावसाहेबांनी जीव दिला, कारण त्यांच्या त्या प्राणप्रिय रखेलीने दुसरा यार पकडला. त्यानंतर हा बंगला चानमल शेठने विकत घेतला. त्याचा मुलगा नपुंसक निघाला, म्हणून त्याने जीवन संपवलं. ते दोघे गेल्यावर मी हर्षवायूने वेडी झाले. त्यांच्या मढ्यावर येऊन हसले. लोकांनी मला इथे पाहिलं. बंगला शापित ठरवला. पुढे बऱ्याच वर्षांनी श्रीकांत काळे इथे आले. मी खूप खुश झाले. माही विस्मयाने, तू तू का खुश खुश झालीस? तुला पाहून बाळ. मला पाहून? मी कोण तुझी?
तूच तूच माझी लेक, जिला चानमल शेठने अनाथ आश्रमात ठेवली. तू माझीच प्रतिकृती. तुला घट्ट छातीशी धरून कवटाळावं असं वाटत होतं. मी सतत तुझ्या मागे असायची. तू तू माझी आई आहेस. आई. माही तिला घट्ट मिठी मारते. तो नराधम श्रीकांत काळे तुझ्यावर रोज अत्याचार करत होता. ते पाहून माझं काळीच फाटत होतं. पण मी काहीच करू शकत नव्हते. फक्त या वास्तुदेवतेला प्रार्थना करत होते, माझ्या लेकीची या नरकातून मुक्तता कर. वास्तुदैवतेनं ती ऐकली. श्रीकांत काळेने आत्महत्या केली. त्या दिवशीही त्याच्या मड्यावर हसायला मीच आले होते. तेव्हा तेव्हा या डॉक्टरांनी मला पाहिलं. तुझं सगळं खरं आहे ग आई, पण या वास्तुदेवतेने माझ्या देवदत्तला का नेलं? आज अमावस्या आहे. आजच का घात केला? जे झालं ते योग्यच झालं बाळा. काय योग्य झालं? कपाळ पांढरं झालं माझं. का झाली माझी देवशी काटा तू? आई, आई बोल ना. माही त्या स्त्रीचे खांदे हलवते. सांगू सांगू मी? धाडस आहे तुझ्यात ऐकण्याचं? हो, जे आहे ते सांगू टाक आई. मला ज्या मुलाने फसवलं, कुमारी माता बनवलं, तो दुसरा तिसरा कोणी नसून देवदत्त होता. देवदत्त पाटील. वीज कडाडावी तसा स्टेजवर जोरदार आवाज. नाही, नाही, हे शक्य नाही. देव देवदत्त, माझे वडील. होय बाळा, तेच सत्य आहे. हे लॉकेट मला देवदत्ताने भेट दिलं होतं. माही सोफ्यावर पडलेला फोटो उचलते. मोठ्याने वाचते. सीडी आणि डीव्हीडी. हो, आणि हेच तर ते लॉकेट होतं बरोबर माझ्या. या फोटोतील तुझे आई वडील आम्ही दोघे आहोत. तो फोटो अस्पष्ट झाल्यामुळे तुला नीट दिसत नाहीये. सीडी म्हणजे चारुलता दातार आणि डीव्हीडी म्हणजे देवदत्त. आम्ही ही गमतीने आम्हाला नावं घेतली होती. तू मगाशी त्याच्या हातात हा फोटो आणि लॉकेट दिलंस ना, तेव्हाच त्याने ओळखलं की तू त्याचीच मुलगी आहेस. कुठल्या तोंडाने तुला हे सांगणार होता तो? ज्याने तुला मंगळसूत्र घातलंय, ज्याच्या बरोबर तू काही वेळात गोव्याला हनीमूनला जायला निघणार होतीस, तो तुझा जन्मदाता बाप होता. बाळा, तुला हे सांगायला त्याच्याकडे धाडस नव्हतं. त्याला नियतीने त्याच्या कर्माची शिक्षा दिली. ज्या मुलीचं पितृत्व स्वीकारायला त्याने नकार दिला, तिच्याच प्रेमात तो आकंठ बुडाला. त्याच प्रेमाने त्याचा बळी घेतला. रडू नको बाळा, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्याने त्याची शेवटची इच्छा लिहून ठेवली आहे ना, तीच इच्छा मीही बोलून दाखवते. डॉक्टर महेशशी लग्न कर, सुखी हो. मी येते बाळा. आज माझा आत्मा मुक्त होईल. या गोल्डन दिल्याला त्याची खरी मालकीण मिळाली आहे. आता हे मृत्यू सत्र इथे संपेल. ती स्त्री चारुलता दातार उर्फ जखीन माहीचा हात डॉक्टर महेशच्या हातात देते. स्टेजवर वीज कडाडते. अंधार होतो. पुन्हा उजेड होतो. तेव्हा स्त्री नाहीशी होते. डॉक्टर महेश आणि माही दोघांचा हात एकमेकांच्या हातात. पडदा पडतो. समाप्त.